नमस्कार मंडळी, कसमादे पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आम्ही बनवले आहेत हे खारी खोबऱ्याचे लाडू। त्यामध्ये ड्राय फ्रूट्स वगैरे सर्व मिक्स केलेलं आहे। तर हे थंडीच्या दिवसात पचायला खूपच चांगले असतात आणि शरीरासाठी देखील खूप पौष्टिक असे हे लाडू असतात। तर आमच्याकडे अशा पद्धतीने बनवतात। चला तर मग पुढे आपण याची रेसिपी बघूया। हे बघा, यासाठी मी 200 ग्राम काजू हे तुपात भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर 200 ग्राम बदाम घेतलेले आहेत आणि 100 ग्राम अक्रोड घेणार आहे। हे बघा, हे 100 ग्राम अक्रोड मी तुपात भाजून घेतलेले आहेत। हे बदाम देखील मी तुपात भाजून घेतलेले आहेत। अळीव आहे 2 चमचे घेतले आहे। ही गोडंबी आहे, ही देखील भाजून घ्यायची आहे। आणि डिंक हा मी 100 ग्राम घेतला आहे। तो थोडा थोडा तुपात टाकून व्यवस्थित मोकळा मस्त फुलू दिलेला आहे। अशा पद्धतीने हे बघा, छान मस्त हलका होईपर्यंत त्याला फ्राय करायचा आहे। त्यानंतर इथे मी खारी खोबरं भाजत आहे। मस्त छान खरपूस असं खारी खोबरं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सर्व जे ड्रायफ्रूट्स आहे ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे। मिक्सरमधून करा की खलबत्त्याने कुटून करा। हे मस्त खारी खोबऱ्याच्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। नंतर मी तुपात गूळ गरम केलेला आहे। मला हे सर्व लाडू बनवण्यासाठी 1/2 किलो तूप लागलेलं आहे, साजूक तूप। हे बघा, मस्त गूळ असं वितळून घ्यायचं आहे। नंतर हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, सगळ्या ठिकाणी गूळ व्यवस्थित मिक्स होईल असा हा मिक्स करून घ्यायचा आहे, नाही तर गुळाच्या देखील गिठळ्या होऊन जातात। तो गूळ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि जर गरज वाटत असेल तर वरून तूप मिक्स करून असे लाडू वळायला घ्यायचं आहे। थोडंसं मिश्रण गार होईल अशा पद्धतीने, ठीक आहे। हे मस्त मीडियम साईजचे असे लाडू वाळून घ्यायचे आहे आणि तब्येतीसाठी अतिशय उत्तम असे हे लाडू आहेत। चला तर मग मंडळी, तुम्हाला आमच्या चॅनलवरील रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि अशा पद्धतीचे लाडू हिवाळ्यात बनवून बघा। हे बघा, असे छान लाडू तयार झालेले आहेत, मस्त ड्रायफ्रूट्स विथ खारीक आणि खोबरीचे। करून बघा आणि खाऊन बघा, ठीक आहे। आणि कॉमेंटमध्ये सांगा मला कसे होतात ते। जर कोणाला गोड आवडत असतील तर तुम्ही गूळ जास्त प्रमाणात टाकू शकतात। मी इथे 1/2 किलो गूळ वापरलेला आहे। थँक्यू।